हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी कशी बनवायची ते। सर्वात प्रथम ह्या भाजीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता ही भाजी धुवून घेतली आहे मी। आता त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। आता शेपूच्या भाजीसाठी मला 2 चमच तेल लागणार आहे इथं। आता ही तेल गरम होईपर्यंत आपण साहित्य बघू। मोहरी, जिरं, बारीक वाटलेलं लसूण, हिरवं तिखट, हळद, मीठ आणि 1 चमच इथं मी मसूरची डाळ घेतली आहे। आता तेल तापलेलं आहे, यामध्ये मोहरी टाकून घेऊ। जिरं, लसूण, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत। आता यामध्ये भाजी टाकून घ्यायची आहे। आता याची वाफ काढून घ्यायची आहे फक्त 2 मिनिटं। 2 मिनिटं झालेली आहेत। यामध्ये मसूर डाळ टाकून घेऊ। आता हे मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित। आता यामध्ये मीठ अर्धा चमच हळदी पावडर, 1 चमच हिरवं तिखट। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। ते थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता ही भाजी 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायची आहे। आता इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे। जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल भाजीमध्ये तर तुम्ही टाकू शकता। आता ही भाजी शिजली आहे, गॅस बंद करून घेऊ। आता ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊ। आता ही शेपूची सुकी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मजेत राहा। बाय बाय।